नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच व्हिडिओ अपलोड करत असतो. माझा अजून एक चॅनल आहे. त्या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच मी व्हिडिओ अपलोड करत असतो. त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. फक्त स्पीकिंगच्या संदर्भातच मी व्हिडिओ तिथं अपलोड करत असतो. जसं तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजचा जो कन्सेप्ट आहे आपला काय, ऍज सुन च्या या 4 नियमांचा अभ्यास करा. बघा, पहिला नियम पाहूया काय. ऍज सुन च्या वाक्यात उपयोग करताना पुढील नियम वापरावे. सुरुवातीस ऍज सुन वापरावे. बघा, जर वाक्य असेल, वाक्य कशातही असेल, आता याच्यामध्ये बघा ऍज सुन कुठेही वापर केलेला नाहीये. राईट, तुम्हाला अशा प्रकारचीच वाक्यरचना असणार पेपरसाठी. तर मग तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय, ऍज सुन म्हणजे सुरुवातीस वापरावे, पण त्याची पण एक अट आहे. म्हणजेच काय, दिलेल्या 2 वाक्यांपैकी ज्या वाक्याची क्रिया अगोदर घडली आहे ते वाक्य ऍज सुन च्या नंतर लिहावं. म्हणजेच बघा, भले जरी तुमचं ऍज सुन सुरुवातीला आलं असेल, ऍज सुन हे जर सुरुवातीला जर आलं असेल तर तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय, हे जर ही वाक्यरचना आय केम होम देन इट स्टार्टेड रेनिंग, म्हणजे पहिली क्रिया कुठली घडलेली आहे, आय केम होम. मग हे तुम्हाला सुरुवातीला घ्यायचंय. कशात, ऍज सुन नंतर आय केम होम. आता देन हे तुमचं कनेक्टर आहे, ते काढून टाका. त्याच्याऐवजी तुम्हाला काय करायचंय, कॉमा आणि नंतर बाकीचं वाक्य आहे तसंच लिहून टाका. म्हणजे इट स्टार्टेड रेनिंग. सिंपल, ऍज सिंपल एज दॅट. काही तुम्हाला रॉकेट सायन्स सांगितलं नाही याच्यामध्ये, काही तुम्हाला काही कन्फ्युजन काही केलेलं नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, म्हणजे बघा, वाक्यातनं तुम्हाला हे लिहून घ्या. वेन, देन, नंतर इमिजिएटली, नंतर आफ्टर. जे काही कनेक्टर आहेत हे अशा प्रकारचे कालदर्शक शब्द जे येतात ते तुम्हाला काय करायचे, तर रिमूव्ह करायचे. हे लिहून घ्या. हे अशा प्रकारचे शब्द आले तर काढून टाकायचे आणि त्याऐवजी काय करायचं, दोन्ही वाक्यामध्ये तुम्हाला स्वल्पविराम घ्यायचा. काय, स्वल्पविराम. बघा, पहिला नियम काय, की वाक्यात तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय, ऍज सुन एज घ्यायचंय आणि दिलेल्या 2 वाक्यापैकी ज्या वाक्याची पहिली क्रिया आहे, पहिली क्रिया काय, आय केम, त्याच्या सुरुवातीला तुम्हाला काय ऍज सुन एज वापरायचंय. नंतर ते वाक्य संपलं की कॉमा आणि नंतर मग तुम्हाला काय करायचंय पुढलं. त्यानंतर स्वल्पविराम देऊन लगेच घडलेल्या क्रियेचे वाक्य लिहावे. बघा, वाक्यात व्हेन, देन, इमिजिएटली, आफ्टर यासारखे कालदर्शक शब्द असल्यास ते काढावेत. बघा, तुम्हाला याचा नियम पण लिहून देतो, तो नियम पण तुम्ही लिहून घ्या. बघा, नियम काय आहे, सुरुवातीला ऍज सुन एज प्लस लिहून घ्या अगोदर घडलेल्या क्रियेचे वाक्य, नंतर आहे स्वल्पविराम, म्हणजे दोन्ही वाक्यांच्या मध्ये काय, स्वल्पविराम. ओके. त्याच्यानंतर आहे, त्यानंतर लिहायचं नंतर घडलेल्या क्रियेचे वाक्य. लिहून घ्या आहे नंतर घडलेल्या क्रियेचे वाक्य. हे काय तुमचा नियम. ऍज सुन एज नंतर अगोदर घडलेल्या क्रियेचे वाक्य, नंतर स्वल्पविराम, नंतर काय, घडलेल्या क्रियेचे वाक्य. क्लिअर. आता बघा, ह्यानुसार आपण ही वाक्यरचना बनवली. सुरुवातीला काय घेतलं, ऍज सुन एज, क्रिया कुठली अगोदर घडलेली, आय केम होम. नंतर दोन्ही वाक्याच्या मध्ये काय, देन काढलं. राईट, दोन्ही वाक्यांच्या मध्ये स्वल्पविराम आणि नंतर घडलेल्या क्रियेचे वाक्य. आता पहा, इट गॉट डार्क इमिजिएटली आफ्टर वी लेफ्ट द प्लेस. काय करायचंय, सुरुवातीला ऍज सुन एज, नंतर काय, अगोदर घडलेल्या क्रियेचे वाक्य. ओके, म्हणजे इट गॉट डार्क.
काय काय वेळेला काय होतं की तुमच्या अगोदर घडलेली जी क्रिया आहे ही शेवटी पण असू शकते. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ते वाक्य थोडंसं बारीकीने वाचून थोडंसं तुम्हाला त्याच्यावर विचार मंथन करून मग वापरायचं. एवढं काय नाही की याच्यामध्ये काय अवघड काय नाही. तुम्ही असं जरी घेतलं डायरेक्टली तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. इट गॉट डार्क. नियम काय म्हणतो तुम्हाला, तिसरा नियम काय चौथा नियम काय म्हणतो की वाक्यात आलेले शब्द म्हणजे कुठले कुठले, वेन, इमिजिएटली हे काढून टाकायचे. म्हणजे बघा, इमिजिएटली निघणार, आफ्टर निघणार, त्याच्यानंतर काय स्वल्पविराम, नंतर काय आहे वाक्य तुमचं आहे असंच या असंच, म्हणजे वी लेफ्ट द प्लेस. ओके. पण मी हे खालचा नियम खोडून टाकतो, लिहून घ्या तुम्ही, आणि ह्या नियमानुसारच तुम्ही वाक्यरचना बनवण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला 3 वाक्यरचना दिलेत कारण की वेळेच्या अभावी, राईट. मग तुम्ही भरपूर वाक्यरचना तुम्ही इंग्रजी ग्रामर मधल्या पुस्तकातनं घेऊन तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. सुरुवातीला काय करायचंय, ऍज सून ऍज, पहिली क्रिया काय, ही सॉ इट. आता याच्यामध्ये अँड आणि आफ्टर. आता अँड पण काय की तुमचं वाक्य 2 वाक्य जोडतं आहे की नाही, म्हणजे कनेक्टर आहे, म्हणून ते काढून, आफ्टर काढून त्याऐवजी स्वल्पविराम, नंतर बाकीचं आहे वाक्य असंच्या असंच, ही गॉट इट. बघा परत एकदा मी रिपीट करतो, सुरुवातीस ऍज सून ऍज वापरावे, नंतर अगोदर घडलेल्या क्रियेचे वाक्य, नंतर स्वल्पविराम, नंतर घडलेल्या क्रियेचे वाक्य. म्हणजे याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचंय तुम्हाला की 2 क्रिया असणार, मग त्याच्यातनं पहिली कुठली क्रिया घडलेली हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, आणि जी क्रिया पहिली घडली त्या वाक्याच्या पूर्वी तुम्हाला ऍज सून ऍज हे वापरायचंय. आणि महत्वाचं म्हणजे काय की कनेक्टर, म्हणजे जे 2 वाक्यांना जोडणारे शब्द आहेत ते तुम्हाला रिमूव्ह करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल वेन, देन, इमिजिएटली, आफ्टर, अँड, जे कुठले असतील अजून. ओके. या सेशन मध्ये तुमचे काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.